नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। वलांडी शाळांमध्ये नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वलांडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि व्यंकटेश विद्यालयात विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार आणि गणवेश देत जल्लोषात स्वागत करण्यात आले। प्रभात फेरी, रांगोळी, पुस्तक वाटप आणि जनजागृतीने गावात शिक्षणाचा नवा उत्सव साजरा करण्यात आला। पाहूया पुढील बातमी। पैठणमध्ये मौलाना दर्ग्यासाठी 1 कोटींचा निधी मंजूर। पैठण येथील ऐतिहासिक मौलाना साहब दर्गासाठी आमदार विलास बापू घुमरे यांच्या प्रयत्नातून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। भूमिपूजन प्रसंगी मुस्लिम बांधवांनी आमदारांचे जंगी स्वागत करून मनपूर्वक आभार मानले। पाहूया पुढील बातमी। नाशिकमध्ये एसटी बस दुर्घटना, 2 मृत 1 जखमी। नाशिक पुणे महामार्गावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 1 जण या अपघातात गंभीर जखमी झालाय। जोरदार पावसात झाडाखाली थांबलेल्या नागरिकांवर बस धडकल्याने ही दुर्घटना झाली आहे। या दुर्घटनेत चालक ताब्यात घेण्यात आलाय। पाहूया पुढील बातमी। त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार। त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार। MRF 2 व्हीलर रॅली ऑफ नाशिकची दुसरी फेरी मोठ्या उत्साहात पार पडली। महिलांसाठी स्वतंत्र गट, 153 किमीचा रोमांचकारी ट्रॅक आणि स्पर्धकांची जबरदस्त कामगिरीला प्रेक्षकांची दाद मिळाली। पाहूया पुढील बातमी। मानव कल्याण पुरस्कारांनी 34 व्यक्तींचा गौरव। नाशिकमध्ये मानव कल्याण संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 34 व्यक्ती आणि 3 संस्थांना मानव कल्याण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। औरंगाबाद येथे झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि कार्यकर्त्यांचा सन्मानाने गौरव केला गेला। पाहूया पुढील बातमी। लातूर येथे सहकार मंत्र्यांकडून नवगतांचे पुष्पस्वागत। लातूरच्या शिरूर ताजबंदमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांची पुष्प स्वागत करून करण्यात आली। गणवेश, पुस्तके, बूट वाटप आणि वृक्षारोपणातून शिक्षण आणि पर्यावरणाचा दुहेरी संदेश दिला गेला। पाहूया पुढील बातमी। अतिक्रमण प्रकरणी आमदार फरांदे यांचा तीव्र इशारा। नाशिकमध्ये अतिक्रमणामुळे हैराण नागरिकांचा प्रश्न ऐकून आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। कारवाईत हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाचे आदेश देत तीव्र इशारा दिला। पाहूया पुढील बातमी। फुलंब्रीत हॉटेलवर छापा, बेकायदेशीर दारू साठा जप्त। फुलंब्रीच्या कृष्णपूर वाडीत पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत 57,000ची बेकायदेशीर देशी दारू जप्त केली आहे। आतिश जयस्वाल या तरुणास अटक झाली असून त्याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास सुरू आहे। पाहूया पुढील बातमी। समाजभूषण पुरस्कार विजेत्यांचा नाशिक रोडवर गौरव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल रामबाबा पठारे आणि सुभाष बोराडे यांचा नाशिक रोडच्या बौद्ध विहारात भव्य सत्कार झाला। दलित विकास महासंघ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। पाहूया पुढील बातमी। केदारनाथ अपघातात जयस्वाल कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू। केदारनाथ जवळ हेलिकॉप्टर अपघातात वणीतील राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा आणि 2 वर्षांची मुलगी काशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून वणी शहरात शोककळा पसरली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.